तुमचं दुःख दूर करायला कमी पडले मी मामा मामी. मला माफ करा. तुमचं कर्ज फेडायचं सोडून त्याच पैशाचं मी हे पुस्तक घेऊन आले. कसं वाचू वाटेल मला, कसं मन लागेल माझ्या अभ्यासात. काय झालं ग? तुझं डोळं का पाण्याने भरलं? काय नाही. मी काहीतरी विचारतोय तुला. काय झालंय? तुला घरातलं कोणी काय बोललंय का? काय नाही म्हणून सांगितलं ना. मग डोळं का पाण्याने भरलेत? काय नाही, डोळ्यात कचरा गेला होता. तुला खोटंच बोलायचं आहे तर कारण तरी चांगली दे. आता सगळं खरं सांग, नक्की काय झालंय? काय करणार आहेस खरं ऐकून? हा, कोण आहेस तू माझा जी मी तुला समजा खरं सांगू? तुला खरंच माझी काळजी असल्यासारखं वागू नकोस. तुला काय फरक पडतो मी हसले काय रडले काय? कुठलीही मुलगी त्याला सगळं मनातलं सांगते, ज्याला सांगितल्यावर तिला खात्री असते की तो तिच्या आयुष्यात आल्यावर तिची सगळी दुःख दूर करेल. त्याच खांद्यावर डोकं ठेवते, जो खांदा तू घाबरू नको मी तुझ्या सोबत आहे हा विश्वास देतो. आणि हे सगळं ती तिच्या नवऱ्यात शोधत असते. तू आहेस माझा नवरा? तू मानलेस मला तुझी बायको? नाही ना? खरं बायको राहू दे, तू साधं मैत्रीण पण मानलं नाहीस र मला. तू कुठल्या अधिकारानं माझी काळजी दाखवतोयस? आली 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 आली. माझा एकदाचा जीव घे आणि सोडू मला यातनं. गुले, अगं काय झालं? का रडतीयस? रंजे, बरं झालं बघ तू आलीस. मला आज पातूर तू लई चांगलं सांभाळलंस. त्याच्यासाठी तुझा आभार मानावं का नाही तेवढं कमीच आहे. ती बघ, लई दगदग करू नकोस. मी जरी मत्तेला नसले का नाही तुझ्या, तरी मी एखादी बाई ठेवू बर का. अगं गुले, काय बडबडतीयस? अशी रडतीयस? काय झालं? आणि हे सामान का काढले मला सांग बघू नीट. माझं डोळं उघडल्या ते असं समज. मला माझी लायकी कळल्या. ते रडणं थांबव बघू आणि मला सांग काय झालं? तुला एवढं कशाचं वाईट वाटतंय? तुला कोण काही बोललं का? अगं नुसतं बोललं असतं का नाही तरी चाललं असतं, पण कुणीतरी आज मला ह्या घरातली माझी जागा दाखवून दिल्या, माझी लायकी काढल्या, मी आश्रित असल्याची जाणीव करून दिल्या. तुला पुयात त्या काही बोलल्या का? चल मी बोलते त्यांच्याशी. अगं घरातलं कोण काय बोललं असतं तर मी मनाला लावून घेतलं असतं का रंजे, पण जर बाहेरची माणसं इथं घरात येऊन मला घालून पाडून बोलायला लागली तर काय करू? काय करू मी सांग? अगं बहीण आहेस तू माझी, आणि माझी बहीण मला जड झालेली नाहीये. लोक येत नाहीत खायला घालायला. तू नाव सांग फक्त मला कोण बोललंय ते. अगं आता तुझ्या सुनाच्या माहेरच्यांचं मी कसं नाव घेऊ? मला माहिती चाड्या लावाय आवडत, माहित आहे का नाही तुला? रंजित, त्या आशीला मला काय बोलायचंय का नाही ते बोलून दे. तू तिला काय बोलू नकोस बाई. अगं ती किती केलं तरी पाहुणी आहे आता आपली. पाहुणी आहे ना, मग पाहुण्यांनी पाहुण्यांसारखंच राहायचं. तिची हिंमत कशी झाली माझ्या बहिणीला वाटेल ते बोलायची? सोयरी केलीये म्हणून वाटेल ती बोलायची परमिशन नाही दिली मी. थांब तिला येऊ देत, बघतेस मी तिच्याकडं. वाय शांत हो की ग रंजे. मी हे घर सोडून जाताना मला या घरात माझ्यामुळं भांडण नको आहे ती. तू कुठेही जाणार नाहीयेस आणि ही सगळं सामान उचलून ठेव, मी बरी जाऊन देईन. बर, आता तू म्हणतेस म्हणून थांबते मी. तुझं मन तरी कसं मोडू रंजे?
हा माझ्यामुळे तर नाही ना उठून गेला. चहा तर बनवायचा आहे, पण कसा बनवायचा? गुली मावशीनं चहा पाहिजे आणि मला चहा नाही बनवता येत. तू तरी एकदम फर्स्ट क्लास चहा बनवत असशील ना? पाणी. मी रायाला मग अशी लई बोलले का? माझ्या रागवला असेल का? त्याची झोप मोड झाली म्हणून असा रागात निघून गेला. खरं तर मी बाहेरचा अभ्यास करायला पाहिजे होता. माझ्यामुळे त्याची झोप मोड झाली. ठीक आहे, तुझ्यासाठी चहा आणलाय. आपल्यात नवरा बायकोचं नातं जरी नसलं तरी माणुसकीचं तरी आहे ना. मी एवढा बी वाईट नाही की एखाद्याने मला विश्वासानं एखादी गोष्ट सांगितली तर त्याला मी मदत करणार नाही. मला माहित नाही तुझ्या डोळ्यात पाणी का आहे, पण एवढं नक्की सांगेन की जेव्हा कवा तुला मला सांगू वाटेल तेव्हा सांग. तुझा त्रास दूर करायचा नक्की प्रयत्न करीन मी. आणि हो, मी त्या भेसळ प्रकरणाचा तपास सुरू केलाय. शॉल घे, बाहेर लय थंडी आहे, अंगावर घे आणि जास्त वेळ जागरण करू नको. आज घरात एवढी शांतता. लाडक्या सुनबाई उठल्या नाही ती वाटतं. रातच्याला परत ह्या दोघांचं भांडण झालंय का काय? बघाय पाहिजे. मावशी, मला वाईट चहा दे ग. तसं तुला चहा करून द्यायला काय नाही बर का, पर ना हा तर तुला माहितीच आहे मला काम करायची किती आवड आहे. पर अरे का कुणास ठाऊक माझं का नाही आज पोटच लय दुखतंय बघ. पर थांब, मी का नाही कृष्णेला सांगते, आपल्या दोघांनी बी करून देईन ती. हा नाही नको, तिला व्हायचा आराम करू दे. रात्री उशिरापर्यंत जागली आहे ती. तुला बरं नसेल तर मग मी चहा बनवून घेतो. नाही नाही नाही, करते की मी. राहून दे. आई गो, तू बस आता जरा बरं वाटतंय मला. बस करते मी.
रातची उशिरा का झोपली असेल ही? अशी काय करत होती? आजकाल ट्रकमधनं माल बाहेर जातोय आणि आत येतोय, पण ते कुठलं आहे ते कायच कळून झालं हो. मागं कारखान्यात जी काय झालं त्यासाठी तुम्ही कृष्णाला जबाबदार धरलं, पण मला नाही वाटत बघा त्यात त्यांची चूक असेल. राया अर्धरकीच्या एवढ्या लवकर बनवलं बी? अगं यो कसला चहा बनवलाय मावशे? सगळं तोंडकडू झालं माझं. अरे मी नाही बनवला, मला नाही माहिती कुणी बनवलाय. मी जायच्या आधीच कुणी तर बनवून ठेवला होता. एवढा वाईट चहा बनवला होता मी? बर येतो मी. पर कुणासाठी बनवला होता? कृष्णा झाली झोप? नाही, रातच्याला लई जागरण झालं होतं ना. आता लागा कामाला. काय ग, काय बघतेस? हा, नोकरीची जाहिरात आली आहे पेपरात, तीच बघत होती. अगं मग नुसतं बघू नगस, नोकरी बी कर. एवढी शिकली आहेस तू, मग घरात बसून तरी काय करणार आहेस बरं? तसं बी तुला तुझ्या मामाचं कर्ज फेडायसाठी पैशाची तर गरज आहेच नव्हता. तुला आता कारखान्यातली नोकरी गेल्या म्हणल्यावर दुसरी नोकरी तर पकडलीच पाहिजे की. पण आईच ते विचारावं लागल ना. अगं ती काय नाही म्हणणार आहे तेव्हा. मी रंजीला चांगलं वळखती बघ. तुझ्या भल्याचं हाय म्हणल्यावर ती होईच म्हणल. अगं कसला विचार करतेस? कामाचं वय मी समद करती, तू अजिबात काळजी करू नगस. अगं हे बघ, ही संधी जर गेली का नाही हातातनं तर दुसरी नोकरी मिळायची नाही. गुली मावशी, तुम्ही बरोबरच बोलताय. मला नोकरीची आत्ता लई गरज आहे बघा. येते. आणि मला घरात तुझी गरज आहे. मी तुला जा म्हणली म्हणून काय मी नोकरी करून देणार आहे बी तुला? तुला कायमच घरात बसवायचा प्लॅन आहे ह्यो. बाबा सांगितल्याप्रमाणे इथनं माल घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या ट्रकच्या नोंदी होतात ना आपल्याकडे? होय साहेब, नक्की? का एखाद्या ट्रकची नोंद राहते? कधी कधी राहते साहेब. आमची ड्युटी चेंज होत असताना एक दोन ट्रक बरोबर त्याच वेळी एंट्री न करताच इथनं बाहेर पडतात. काय? आणि तुम्ही त्याला अडवत नाही? इथनं पुढे प्रत्येक ट्रक एंट्री केल्याशिवाय इथनं बाहेर जाणार नाही. रंजे, अगं कशा पायी एवढं समज करत बसलीस तू? मला बोलवायचं नाहीस मी मदतीला, मी आली असते की. बर सर, मी करते समज. अगं असू देत, आता होत आलंय काम. तुझ्या ह्या स्वभावाची का नाही मला लय भीती वाटते बघ. त्याच्यामुळे समधी गैरफायदा घेते ती. आता एवढी सून तुझी घरात आहे आणि तरी बी हे असं तुला राबताना नाही बघ बघवत मला. तुला राग येईल रंजे, पर तू तुझ्या सुनाला का नाही लय डोसक्यावर चढवून ठेवलंयस बघ. वाईच कामाला लावायला काय होतंय ग? अगं ती काय नाही म्हणती का काम करायला? ती बसली असेल अभ्यास करत, म्हणून नसेल आली किचन मध्ये. बाय 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 बाय, किस्ता आंधळा विश्वास हो सुनवर. त्याचाच गैरफायदा घेते ती. अगं आता गैरफायदा कसला? राया नाही शिकला,
माझी सून शिकतीय हेच चांगलं आहे. तेवढीच तिची साथ लाभल रायाला. कशाचं डोंबलाचं शिकते हवी ती. साथ द्यायचं तर सोडूनच दे. कारखान्यात तिच्यामुळं रायाला नुग्गू ती ऐकून घ्यायला लागले. भाऊसाहेबांच्या नावाला तर बट्टाच लावलाय बघ तिनं. आपला राया एवढा शिकलेला नाही, पण लाख पटीनं बरा आहे बघ तिच्यापेक्षा. आता कारखान्यातला साधा माल बी तिला चेक करता आला नाही बी. अगं तिनं काय बळ ना केलंय का? झाली असेल चूक तिच्याकडनं आणि त्याची शिक्षा तिला मिळालीच ना, म्हणून आपण अजून त्रास द्यायचा तिला. आणि तू का चिडलीस एवढी तिच्यावर? रणजित चिडू नको तर काय करू सांग बरं. आता घरात आहे म्हणल्यावर घरातली कामं करायची सोडून लोकांच्या हाताखाली जाऊन काम करायचा विचार करते ती. तर तूच सांग रंजे, अगं इदा त्यांची सून आहे ती. तिनं असं दुसऱ्यांच्या कंपनीत जाऊन त्यांच्या हाताखाली काम करणं शोभतंय का सांग बरं. ज्यांचं स्वतःच 5-5 कारखाना आहे ती, त्यांची सून दुसऱ्यांच्या इथं कामाला लागली तर लोक काय म्हणतील. भाऊसाहेबांचं नाव तर तिने मातीतच मिळवायचं ठरवलंय बघ. काय बोलतीयस हे? कुठं लागली ती कामाला? म्हणजे कामाला नाही लागली अजून, पण राग नोकरी हुडाकत्या ती. इदा त्यांच्या आबरूची लक्तरे शिव टांगायची चांगलीच तयारी केली बघ तिनं. मी बरी टांगून देईन. मी आत्ता जाऊन विचारते तिला. आता जाऊन काय उपयोग आहे? गेली ती कवाच घरातनं. काय? हिला जाताना मला एका शब्दाने सांगावंसं वाटलं नाही. ह्या घरामध्ये असं स्वतःच्या मर्जीने वाटेल ते केलेलं मी खपवून घेणार नाही. येऊ देत तिला, बघतेच मी तिच्याकडं. कृष्णा, काय चाललंय ही? भाऊसाहेबांच्या नावाला बट्टा लावलास, रायावर तोंड लपवायची वेळ आणलीस. आता काय विधात्यांच्या अख्ख्या घरदाराची अब्रू वेशीवर टांगायचं ठरवलंयस का? अहो आत्या, असं का बोलताय? काय झालंय? मी तर फक्त नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी. तेच विचारते मी, कोणाला विचारून तू नोकरी करायचं ठरवलंस? तुला काय कमी पडतंय ह्या घरात? का तुला जगाला दाखवायचंय आम्ही आमच्या सुनेकडे नीट बघत नाहीये, तिच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीये? विधात्यांना त्यांची सून जड झालीये, तिचा खर्च झेपत नाही. अहो आत्या, असं नका बोलू. असलं तर माझ्या मनात बी आलं नाही. मग कशासाठी गेली होतीस नोकरी शोधायला, आणि ते पण न सांगता? तुला एकदाही घरातल्यांना सांगावंसं वाटलं नाही? 4 पुस्तकं शिकलीस म्हणजे तुला तुझ्या मनाची मनमानी करण्याचा अधिकार मिळालाय असं समजू नकोस. अहो आत्या, मी तुम्हाला सांगणार होते, पण या पण कधी हा नोकरी मिळल्या? रंजे, तू अजिबात ऐकू नगस हिज. कृष्णा, यापुढे तू घराच्या बाहेर काम करायचं नाहीस. आत्या, मी तुमचा आदर करते. तुमचा शब्द खाली न पडून देणं ही माझी जबाबदारी आहे. पण मला नोकरी करावीच लागल. मला माझ्या मामा मामींचं कर्ज फेडायचंय. रंजे, बघितलंस का? इदा त्यांच्या आबरूपेक्षा हिला हिच्या मामा मामींच्या कर्जाची पडल्या. असं किती कर्ज आहे ग मला सांग, मी देते पैसे. पण ह्या पुढे तू घराच्या बाहेर पडायचं नाहीस. सांग आकडा. आत्ता जाऊन पैसे फेकते मामा मामीच्या पुढ्यात. मला कुणाचे बी उपकार नको आहेत. आम्ही कष्टानं फेडू समद कर्ज. आणि जोवर मी आहे तोवर मी माझ्या मामा मामीला कुणापुढे हात पसरायची, कुणीतरी फेकलेले पैसे उचलायची येळ येऊन देणार नाही. मला त्यांचा स्वाभिमान आयुष्यभर जपायचा आहे. म्हणजे अगं, बघितलंस का कसली चुरू जीप चालते हिची. मी पण बघतेच आता ती कशी नोकरी करतेय. ती लई लाड केलं, पण आता नाही. आता जी काही काम करायचंय ना ती या घरातच करायचं.